हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण पाहूया आंबट आणि तिखट असं तोंडाची चव आणणारं असं गाजराचं लोणचं। हे पहा, एक गाजर घेतलं आहे, स्वच्छ धुवून त्याची साल वगैरे काढून छोटे पीस करून घेतले आहे। हे पहा, असे मी पीस करून घेतले आहे छोटे छोटे। एक वाटी घेतले आहे आणि आर मिरच्या घेतल्या आहेत, ते सुद्धा स्वच्छ धुवून पुसून छोटे छोटे पीस करून घेतले आहे, ते एक वाटी घेतले आहे। एक चमचा बडीशेप घेतली आहे, एक चमचा हवरी घेतली आहे, अर्धा चमचा सुके धने घेतले आहे, अर्धा चमचा मेथी घेतली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे, पाव चमचा हळद, एक चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग। एवढं साहित्य लागते लोणचं करायला। हे पहा, कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालून घेतले आहे। छानपैकी हे करायचे, गरम करायचे, करपवायचे नाही, करपले तर लोणचं आपलं कडू होणार। हे पहा, छानपैकी झाले आहे, गरम झाले आहे, ते थंड झाले, थंड करून घेतले। आता ते मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये घालून घेते। एकदम अशी पावडर नाही करायची, ओबड ढोबड असं वाटून घ्यायचं। हे पहा, आपलं वाटून झालं आहे, मस्त छान वाटलं आहे। एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी तेल घालून घेतलं आहे, ते कडकडीत गरम करायचं, एकदम कडकडीत करून घ्यायचं। हे पहा, ते तेलामध्ये हे यायला पाहिजे, धूर यायला पाहिजे असं करून घ्यायचं आणि ते 5-10 मिनटं ठेवायचं। ते कोमट तेलामध्ये हे सर्व मसाले घालून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे। हे पहा, असे गॅस बंद ठेवायचा, अजिबात आलू करायचा नाही। आणि एक वाटी गाजर, एक वाटी मिरचीचे पीस आपण छोटे छोटे करून घेतले ना, ते आणि एकजीव करून घ्यायचे। छानपैकी एकजीव करून घ्यायचे आणि एक लिंबूचा रस घेतला आहे, तो सांगायला विसरली होती मी। हे पहा, एकजीव करून घ्यायचं। हे लोणचं एक दिवस असंच काचीच्या बरणीत भरून ठेवायचं आणि नंतर खायला घ्यायचं। ह्या लोणच्याला 1 महिना काही होत नाही। हे पहा, आपलं लोणचं करून तयार आहे, मस्त छान झालं आहे। मी सांगितलं तसं प्रमाण घ्या, मी सांगितलं तसं करून पहा, खूप छान होतं। तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। आला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत